राणी बाहेर ये लवकर. राणी, हे तुझा हक्काचा तुळशीबंद. आजपासून तू या तुळशीची पूजा करायचीस. राणी, त्या दिवशी उर्मिला वहिनीने तुला पाणी घालू दिलं नव्हतं ना तुळशीला. ठीक आहे. सर मी आलेच. इंदिरा, खरंच खूप सुंदर तुळशी वृंदावन बनवलंयस तू. इथला सगळा आनंद, सुख, चैतन्य सगळं काही आयुष्यातून निघून गेलं आणि तिथे त्या रोपट्याप्रमाणे त्यांच्या ओंजळी सुख अजूनही हसून खेळून आहे. सराव तुमचे आभार मी कसे. सर किती लागलंय हो तुमच्या हाताला. तुम्ही हे सगळं हाताने बनवलं. आणि तुझ्या आनंदापुढे काहीच नाहीये. सर तुमचे आभार मी कसे मानू मला कळत नाहीये. हो तुम्ही खूप मोठी गोष्ट केली आहे माझ्यासाठी. दारात तुळस असणं ही बाईसाठी खूप मोठं भाग्य आहे. तुम्ही आज घरात तुळस नाही लक्ष्मी आणली आहे. पण माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय ना. त्रास नाही झालाय राणी, माझं कर्तव्य होतं ते. वाह क्या बात है. काय प्रेम आहे, काय तो रोमॅन्स आहे. उर्मिला असा करायचा असतो रोमॅन्स. हे बघे मी तुला आधीच सांगितलंय. जरा लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे.
ज्या माणसांना नातीच कळली नाहीत त्यांना काही समजवण्यात सांगण्यात काही अर्थ नाही. कोणी कितीही असलं दुर्लक्ष करायचं. मला तुमचं कौतुक वाटतं. बास झाली तुमची नाटकं. घरात खूप कामं पडली आहेत, ती आधी उरका. आणि हो, तुम्ही आमचे नोकर आहात हे मी तुम्हाला तुम्ही मरेपर्यंत आठवण करून देणार. चल विक्रांत. पोरांनो, असेच एकमेकांना साथ द्या, एकमेकांसोबत राहा. एकमेकांच्या मनात एकमेकांसाठीच अशीच धडपड तगमग असू द्या. आज तुमचा मला अभिमान वाटतो. त्यात अभिमान वाटण्यासारखं काय आहे? हाताला बघा त्याच्या केवढं लागलंय. त्याचं कान खेचायचा तर कौतुक कसलं करताय? काय गरज होती तुला तुळशी वृंदावन बनवण्याची? अरे हे काय आपलं घर आहे का? अवस्था बघ स्वतःची काय करून ठेवलीस. मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये. मूर्ख पोरीच्या नादाला लागून तूही वावत जाऊ नकोस. पुढे पुढे बघ, मी ह्या सगळ्यांना कसं माझ्या तालावर नाचवते. आय एम शुअर चांगलं ट्रीट केलेस तिला. रादर तुझ्याकडून हेच एक्सपेक्टेड आहे. हो विक्रांत, पण मलाही तुझ्याकडून नवरा म्हणून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. अच्छा, मीच ओळखायचंय का? हे बघ विक्रांत, कायम मी तुझ्याबरोबर होते, आहे आणि असणार आहे. तू जसं बोलशील, जसं सांगशील तसंच प्रत्येक वेळेला मी वागत आली आहे. तुझा प्रत्येक शब्द न शब्द मी फॉलो केलाय. तुझी मर्जी जपत आली. पण मला काय मिळालं? मला जे हवं होतं ते कधीच नाही मिळालं. काय हवं तुला? सांगते बघा, पण तू देशील ना? बोल ना, काय हवंय? बघा विक्रांत, तू अजिबात चिडणार नाहीस. बोल ना. मला हे घर माझ्या नावावर करून हवं.